रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू। बारामतीहून आता दुःखद बातमी येत आहे। अजितदादा पवार यांचे विमान बारामतीमध्ये कोसळल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। बारामती येथे प्रचार सभेला जात असताना पवार यांचे विमान कोसळले आणि अपघातस्थळी आग लागली। या घटनेने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण राज्यातील जनता शोकाकुल झालेली आहे। एका राजकीय दिग्गजाचे निधन झाले। बारामती विमानतळावर उतरताना विमानतळावर 2दा थांबले। मोठा आवाज ऐकू आला। अपघातानंतर 4 ते 5 मोठे स्फोट झाले आणि त्यानंतर मोठी आग लागली। बारामती येथे प्रचार सभेला जात असताना अजितदादा पवारांसह 6 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक पुसदवरून बारामतीसाठी रवाना झालेले आहेत। पुसद प्रतिनिधी। आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा आपले नेते, माझे मार्गदर्शक सन्माननीय अजितदादा पवार यांच्या विमानाच्या दुर्घटनेची बातमी कळाली आणि नंतर सर्व काही माहिती घेत असताना असं समजलं की त्यांना या दुर्घटनेत आपलं जीव गमावा लागलेला आहे। इंद्रनील नाईक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हानी नसून ही हानी संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे। एक कणखर नेता हा आपल्यामधून आज निघून गेलेला आहे। नाईक परिवार मागच्या काही वर्षापासून राजकारणात थोडी स्ट्रगल करण्याची भूमिका अशी आपल्याला बघायला मिळाली होती आणि सन्माननीय अजितदादांनी नाईक परिवाराला पुनर्जीवित करण्याचं काम किंवा स्टेबिलिटी देण्याचं काम तिथे केलेलं आहे। जेव्हा पक्ष 2023 मध्ये पक्ष कसं राहील आणि पक्ष कसं फुटेल, तेव्हा मला लक्षात आहे की सन्माननीय लोकनेते मनोहर भाऊ आणि मोहिनी यांचा आग्रह होता की दादा आपल्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभे होते आणि आपल्याला दादांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। खरं म्हणजे ही बातमी फार वेदनादायी आहे आणि तसं मला प्रोसेस करायला किंवा विचार करायला पण आज काही सुचत नाही आहे। सर्वप्रथम तर आम्ही दादांचं तिथे जाऊन दर्शन घेणार आहे, त्यानंतर राजकीय चर्चा ही आज उचित नाही आहे। सन्मान्य दादा यांचं जाणं हे खरोखरच वेदनादायी आहे आणि आज नाईक परिवारासह, इंद्रनील नाईकसह, राष्ट्रवादी काँग्रेससह पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असं मला वाटते।